नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या प्रमुख आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आपली महत्त्वाची आनंदाची बातमी आहे आनंददायक खुश खबर। अखेर राज्य कर्मचाऱ्यांना मार्च वेतनासोबत 3% महागाई भत्ता थकबाकीसह मिळणार। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात अखेर कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनात 3% महागाई भत्त्यासह थकबाकी रक्कम मिळणार। चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत करूया। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण। मित्रांनो, राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आताच्या काही चालू घडामोडी खालील प्रमाणे जाणून घेऊया। 1 मार्च वेतन, मार्च पेड इन एप्रिल वेतन, त्याचबरोबर पेन्शनधारकांना पेन्शन देयकासोबत जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिन्याच्या कालावधीमधील वाढीव 3% महागाई भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे। याबाबत आस्थापना प्रमुखाने फरकाचे तक्ते तयार करायचे काम करावे। 2 वेतन त्रुटी निवारण समिती, राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या वेतन त्रुटी निवारण समितीमध्ये बऱ्याच पदांना न्याय मिळाला नसल्याने ते कर्मचारी किंवा त्या कर्मचाऱ्यांकडून संप आंदोलन केले जात आहे। यामध्ये लिपिक, शिक्षकोत्तर कर्मचारी यांचा समावेश आहे। तिसरी महत्त्वाची घटना आहे एनपीएस धारक कर्मचारी, राज्यातील राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची सुधारित पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची युनिफाईड योजना अंतर्गत समाविष्ट होण्याची दिनांक 31 मार्च 2025 नंतर विकल्प सादर करावा लागणार आहे। 4 जानेवारी 2026 महागाई भत्त्याच्या संदर्भात माहिती। जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्त्यामध्ये आणखी 2% वाढ निश्चित झाली असून एकूण 58% वरून 60% पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार आहे आणि तो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे। धन्यवाद। आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू व्हेरी मच।